बेटा छोटीशी एक नाटिका सादर करतायत. तिचे नाव आहे सायबर चक्रव्यूह. नमस्कार, माझे नाव निखिल उर्फ अभिजित, कॉलेज विद्यार्थी, मोबाईल गेमिंगच्या व्यसनात अडकलेला. नमस्कार, माझे नाव हर्षिता उर्फ कावेरी, अभिजितची बहीण. नमस्कार, माझे नाव वेदांत उर्फ वसंतराव, अभिजितचा वडील. नमस्कार, माझे नाव मिनल उर्फ मीरा, अभिजितची आई. नमस्कार, माझे नाव परी उर्फ सृष्टी, कावेरीची मैत्रीण. नमस्कार, माझे नाव वेदांत उर्फ प्राध्यापक, अभिजितचा शिक्षक. नमस्कार, माझे नाव तेजस उर्फ टायगर याकर. नमस्कार, माझे नाव तन्मय उर्फ पोलीस पाटील. अभिजित, किती वेळ मोबाईलवर गेम खेळतो? रात्री जेवलाही नाही, आज कॉलेजलाही गेला नाही. आई, तू जा इथून. मी स्पोर्ट मध्ये पार्टिसिपेट होणार आहे. बघ मला किती पॉइंट मिळालेत. मी टीम लीडरही झालोय. मला डिस्टर्ब नको करूस. काय चाललंय इथे? इथे घर भाड्याचे पैसे भरायला नाही आणि तू रात्रंदिवस मोबाईल बघतो. रात्री जेवला सुद्धा नाही, अभ्यास सुद्धा केला नाही. डोळे किती लाल झालेत. परीक्षा जवळ आली आहे. पप्पा, तुम्ही माझी काळजी नका करू. माझा निर्णय मी घेईन. मी गेमिंग मधून खूप पैसे कमवीन. तुमच्या बँक मॅनेजरहून जास्त पैसे कमवीन. दादा दादा, तू किती चिडचिड झालाय. रातचे तू 2-2 वाजेपर्यंत मोबाईल बघतोस, अभ्यास सुद्धा नाही करत. तुझा तू बघ, मला नको शिकूस. लहान बहीण काय सांगते त्याची पण अक्कल घेत नाही. हा मुलगा आपल्या हातातून निसटून चाललेला आहे. एक दिवशी गेमिंगच्या व्यसनात अडकेल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग अभिजित. अभिजित, तू नेहमीच कॉलेजला का येत नाही? तुझा बराच अभ्यास बाकी आहे. तू खूप हुशार विद्यार्थी आहेस, पण तू कॉलेजला का येत नाही? सर, मी एका गेमिंगच्या तयारीत आहे. बेटा, मला विश्वास आहे तू खूप प्रगती करशील, परंतु मला कळले की तू कॉलेजच्या मुलांकडून उधार पैसे घेतले आहेत. गेम ठीक आहे, पण त्याचे व्यसन नाही. बेटा, ऑनलाईन जग फसवे असते. ठीक आहे सर, मी बघतो. मला एका टायगर नावाच्या आयडीचा कॉल आलाय. हॅलो. हे प्रो गेमर, तुला गोल्डन लूट बॉक्स हवा आहे का? त्याची किंमत 10,000 रुपये आहे, पण मी तुला 5,000 रुपयात देईन. खरं सांगतोस? एवढा मोठा फायदा? हो, पण लवकर कर. मी तुला एक QR कोड पाठवतो, त्याच्यावर तू स्कॅन कर. हा पेशर आहे. ठीक आहे, मी करतो. माझ्यावर तर पैसेच नाहीत. मी पप्पांचा क्रेडिट कार्ड यूज करतो. ठीक आहे, झाले. अरे हे काय? मी तर 5,000 केलते, 1,00,000 रुपये गेले. टायगर टायगर. हो 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 हो, थँक्स ब्रो. मी फसलो. सायबर फ्रॉड. काय झालं, एवढं ओरडतो का? आई, माझ्या गेमिंग मध्ये 1,00,000 रुपये गेले. आता काय करायचं? 1,00,000 रुपये? आम्ही तुला किती वेळा सांगितलं गेम खेळू नको, तरी तू गेम खेळलास. आमचं ऐकलंय तर आमचे 1,00,000 रुपये घालवले. आई, माझी एक मैत्रीण आहे, ती सायबर फ्रॉडचा अभ्यास करते. तिला मी बोलवते. हॅलो. माझ्या भावाने 1,00,000 रुपये घालवले. तू येशील का? हो, नक्कीच येईल. ठीक आहे. बेटा, माझ्या मुलाने गेम मध्ये 1,00,000 रुपये घालवले. तपासणी करते. अभिजित, तू गेम मध्ये QR कोड स्कॅन केला होता का? हो, एका टायगर नावाच्या आयडीने मला फसवले. हा एक सायबर फ्रॉड आहे. यामध्ये बँक तुम्हाला पूर्णपणे मदत करू शकत नाही. अभिजित, तुम्ही फसलात. आता महत्त्वाच्या गोष्टी करा. सायबर सेलमध्ये तक्रार करा. तू गेम सोड. चला आपण सायबर सेलमध्ये तक्रार करू.
साहेब साहेब आमची तक्रार घ्या. बोला. आमचे 1,00,000 गेले. कोणी चोरी केली का? नाही, माझ्या मुलाने गेम मध्ये 1,00,000 घालवले. अभिजित ऑनलाईन गेम मध्ये फसवणूक प्रकार खूप वाढले आहेत. तुला अनोखी व्यक्तीच्या नंबरवर पैसे पाठवायला नकोय. पाटील साहेब तुम्ही आम्हाला मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर आमचे पैसे कधी मिळतील? आम्ही प्रयत्न करतो. खेळ मनोरंजन आहे, जीवन नाही. सायबर सुरक्षा हीच खरी संपत्ती आहे. डिजिटल मार्थिक सावधानता. आपली वैयक्तिक माहिती OTP कोणालाही देऊ नका. अनोळखी व्यक्तींना ओळखा. आपले बँक डिजिटल पासवर्ड कोणालाही देऊ नका. अभ्यासाचे महत्त्व समजा. अभ्यासाकडे लक्ष द्या. सायबर गुन्ह्यांची त्वरित नोंद करा. आम्ही अजूनही आहोत. आम्ही तुम्हाला ऑनलाईन गेम मध्ये फसवू. थांबा, तुम्ही कुठे चालले? इतका चांगला परफॉर्मन्स केलाय, तुम्हाला सन्मान करणं आमची जबाबदारी आहे. त्यामुळे विनंती करेल चेतनजी बोराडे साहेब, आदरणीय चेतनजी बोडके साहेब यांना मी विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते या सर्व वेदांत आणि ग्रुप चा सन्मान करणार आहोत.